राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश केलेले भीम टायगर सेनेचे संस्थापक दादासाहेब शेळके आपल्यासोबत त्यांनी प्रवेश केलेला आहे। मला सांगा दादा, आपण भीम टायगर सेनेचा प्रवेश केला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये, नेमकं प्रवेश करण्यामागचं कारण काय आणि जे महाविकास आघाडीमध्ये जे प्रवेश केलेला आहे आपण, तर भीमसैनिकांना काय आवाहन करणार आहात तुम्ही या मतदानात? जय भीम, जय संविधान, जय राष्ट्रवादी। मुळातच भीम टायगर सेना गेल्या 25 वर्षापासून बहुजन समाजामध्ये फुले शाहू आंबेडकरी विचार करण्याचं काम करतं, अन्याय अत्याचार विरोधात आवाज उठवण्याचं काम करतं। पण यावेळेस भीम टायगर सेनेचा मी राष्ट्रीय अध्यक्ष, मी स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे। त्याचं सर्वात मोठं कारण की हे भाजप सरकार संविधानाच्या एक कलमाला डिस्टर्ब करण्याचं काम करत आहे। एक्झाम्पल गेलं तर आपल्याला माहीत असेल, जेव्हा नवीन संसद भवनाचं उद्घाटन सोहळा झाला त्यावेळेस या मोदी सरकारने प्रत्येक खासदाराला संविधानाचं वाटप केलं आणि त्या संविधानाचे जे प्रास्ताविक आहे, प्रेमबल, जे संविधानाचा आत्मा असं त्याला म्हटलं जातं, त्यातील धर्मनिरपेक्ष शब्द गाळला। मुळात धर्मनिरपेक्ष जर संविधानाला शब्द गाळला तर हा फक्त हिंदू राष्ट्र। धर्मनिरपेक्ष या शब्दाचा अर्थ जसा हा देश हिंदूचा आहे तसा मुसलमान, शीख, ईसाई, पारसी, जैन, ज्यू, बौद्ध इत्यादी सर्व धर्माचा भारत आहे। आणि धर्म शब्द सेक्युलर जर हा शब्द निघाला तो हिंदू धर्माचा भारत असा होईल। आणि म्हणून सर्व चित्र बघितल्यानंतर मला स्वतःला वाटलं की शरद पवार साहेब यांची पहिल्यापासून जे भूमिका बघता, जे फुले शाहू आंबेडकर हा जो शब्द ज्यांनी जन्म दिला की फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र शरद पवार साहेबांना, आणि बाकीचे जे काम मराठवाडा विद्यापीठ असेल, 1991 मध्ये संरक्षण मंत्री असताना त्यांनी संरक्षण विभागात देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून 11% महिलांना त्या ठिकाणी आरक्षण दिलेलं आहे, पोलीस भरतीमध्ये आरक्षण दिलं, महिलांना समान वाटप दिला, महिला आयोग काढलं त्यांनी, महिला बाल कल्याण विकास मंत्रालय काढलं। आणि हे सर्व बघितल्यानंतर उद्या जर संविधान अडचणीत आलं तर त्याला जर तोंड देण्याची ताकद असेल, धमक असेल, ते फक्त शरद पवार साहेब। आणि हे सर्व बघितल्यानंतर कारण संविधान आमच्यासाठी स्वतःच्या प्राणाहून प्रिय आहे आणि त्याला वाचविण्याची धमक शरद पवार साहेबांमध्ये दिसली, म्हणून मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेला आहे। एकंदरीत शरद पवार साहेब सत्तेमध्ये आले तर आपल्या याला संघटनेला काय वाटा मिळेल त्याच्यात? नाही, नंबर 1 तर पहिल्यांदा आमच्यासाठी संविधान महत्त्वाचं आहे। जी घाण केली आहे भाजप सरकारने त्याला दुरुस्त करण्याचा शब्द आम्हाला पक्षाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेबांनी दिलेला आहे। आणि बाकी जे आमचं मत होतं की जनरली या फडणवीस सरकार अगोदर होतं, आताचं शिंदे सरकार यांनी काय केलं, अनुसूचित जाती जमातीला जे बजेट आहे संविधानानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात आपलं एससीचं बजेट असेल, एसटीचं असेल, ते खर्च करणं बंधनकारक असताना यांनी त्याला कात्री लावून हा पैसा इतर वर्ग केला आहे। पहिल्यांदा आमची ती मागणी होती की हे जे बजेट आहे सगळं हे याच जातीवर, अनुसूचित जाती आणि जमातीवर खर्च केला पाहिजे, तसा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे। वैयक्तिक आमच्या मागण्या महत्त्वाच्या नाहीत, वैयक्तिक आम्ही काही मागलेलं नाही, जे समाजाच्या भल्याचं असेल, समाजाच्या हितासाठी असेल ते महत्त्वाचं। आणि त्याच्यात सर्वात जास्त होतं की आपल्या अनुसूचित जातीसाठी जे समाज न्याय विभाग आहे त्यातला जो पूर्ण जे 15% जो खर्च आहे एकूण राज्याचं जे उत्पन्न आहे ते खर्च करण्याचा त्याचा कुठे बजेट आम्ही इतरत्र वळविणार नाही हा शब्द दिला। ही मागणी आमच्यासाठी महत्त्वाची होती, ती त्यांनी मान्य केलेली आहे। दुसरा एक आता महत्त्वाचा विषय आहे की भीम टायगर सेना ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समाविष्ट असा काही संभ्रम आहे, पाठिंबा दिलाय की समाविष्ट झाली तुम्ही? तुम्ही अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी उपस्थित केलेला आहे। कारण अनेक लोक ज्यांनी भीम टायगर सेनेला संपवण्याची सुपारी घेतली मनोवादीच आहेत, पण दुःख याचं वाटतं की आमचे सुद्धा आहेत। आणि हे गद्दार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून आहेत। कोणतीही शहानिशा करायची नाही, कोणती गोष्ट पडताळून बघायची नाही, फक्त बघायचं कुठं बदनाम करता येते, मग थोडं काय निमित्त भेटलं त्या निमित्ताची शहानिशा न करता भीम टायगर सेना विसर्जित झाली, हे केली तर अत्यंत चुकीचं आहे। आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे प्रदेशाध्यक्ष आहे जयंत पाटील साहेब, त्यांच्यासोबत जेव्हा चर्चा करताना आम्ही हा मुद्दा घेऊन गेलो की भीम टायगर सेना ही स्वतंत्र आणि कायम राहील, आणि 100% त्यांनी सुद्धा आमच्या या गोष्टीला मान्यता दिली। जयंत पाटील साहेबांनी सांगितलं भीम टायगर सेना ही स्वतंत्र राहील, ती समाजासाठी लढेल। जेव्हा माझी आणि जयंत पाटील साहेबांची पत्रकार परिषद झाली त्याच्यामध्ये हा मुद्दा क्लिअर केलेला आहे, यूट्यूबवर पत्रकार परिषद आहे, त्यामुळे ही गोष्ट धांदात खोटी आहे।
भीम टायगर सेलला बदनाम करण्यासाठी केलेली ही काही आमच्या दलालांनी आणि काही मनोवाद्यांनी केली आहे. भीम टायगर सेना विलीन झाली नाही. भीम टायगर सेनेचं पहिल्यासारखं स्वतंत्र आणि कायम अस्तित्व आहे. अन्याय अत्याचार विरोधात ती पहिल्यासारखीच कानाखाली आवाज काढणार आहे. एकंदरीत मतदारांना काय आवाहन करणार आहात? मतदारांना हेच सांगायचं की बाबांनो, तुमचं चालणं, तुमचं बोलणं, तुमचं राहणं हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे फंडामेंटल राईट दिलेलं आहे भारतीय संविधानाचं पार्ट 3 म्हणलं 19 आहे हे त्याच्यामुळं. आणि काल परत तुम्हाला माहित असेल तुमचा जो महत्वाचा अधिकार आहे, जे बेसिक स्ट्रक्चरचा भाग आहे, वोट, वन नेशन वन वोट, याचा अर्थ याच्यातून तुम्हाला समजेल नाही संविधान संपविण्याचा डाव आहे. कारण 1994 RS मुंबई प्रकरणामध्ये सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की केंद्राने राज्याच्या अधिकारावर अतिक्रमण करू नये. वन नेशन वन वोट म्हणजे राज्यांच्या अधिकारावर अतिक्रमण करणे. वन नेशन वन वोट म्हणजे भारतीय संविधानाचं पार्ट 15 इलेक्शन अर्थात निवडणुका, आर्टिकल 324 ते 329 याला डिस्टर्ब करणं आहे. मग मला सांगा, पहिल्यांदा जे मतदाराला काय वाटतं, राजा केव्हा वाटतं? इलेक्शनच्या वेळेस. जिल्हा परिषदेला मतदार वाटतं मी राजा आहो, पंचायत समितीला वाटतं मी राजा आहो, विधानसभेला वाटतं मी राजा आहो, लोकसभेला वाटतं मी राजा आहो. हे सगळं संपवायचं आणि एकच मतदान ठेवणं म्हणजे मुळातच या ठिकाणी जे फंडामेंटल आहे ते काढून घेणं, एक मत ठेवायचं आणि पुढच्या वेळेस तेच मत काढायचं आहे. तुम्हाला माहित असेल 2019ला भाजपचे खासदार साक्षी महाराज त्यांचं एक स्टेटमेंट होतं 2024 नंतर या देशामध्ये इलेक्शन होणार नाहीत. आणि तसं होणार होतं. मग दुर्दैवाने काय झालं, कारण इलेक्शनचा कायदा बदलासाठी त्यासाठी काय करावं लागतं, 362 खासदार लागतात. दुर्दैवाने आले नाहीत म्हणून तो विषय थांबला. आणि म्हणून मतदाराला एवढी विनंती करते की ही अत्यंत, जसं लोकसभेला संविधान वाचविण्यासाठी आपण त्या याच्यावर आपण इलेक्शन लढविलं, आता सुद्धा संविधानाचीच लढाई. जसं कारण मोदी सरकार आल्यानंतर वन नेशन आणि वन वोट हे कायदा मंजूर करण्याचा प्रयत्न केलेला आपल्या सर्वांना माहीत असेल. मग संविधान वाचलं, मी जेव्हा आमचा मताचा अधिकार आहे. अरे आम्हाला किंमतच केव्हा आहे? जेव्हा इलेक्शन आहे. आम्ही राजा आम्हाला स्वतःला केव्हा वाटतं? जेव्हा इलेक्शन आहे. तर आम माणसाला कोण विचारणार आहे? म्हणून बाबासाहेबांनी आम माणसाला विचारण्यासाठी मताचा अधिकार दिला. एक वेळेस किती मोठा माणूस असेल तुमच्याकडे हात जोड येईल. आणि हे जर तुम्ही नष्ट करता असाल तिथं गुलामी येणार आहे. आणि म्हणून परत हे संविधान वाचण्यासाठी सगळ्या मतदारांनी आमचे फंडामेंटल राईट, आमचं चालणं, बोलणं, राहणं सगळं सुरक्षित राहावं. ह्यासाठी आपण महायुतीला खड्डा करून मातीत घालावं आणि महाविकास आघाडीला निवडून आणावं. कारण याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही, अन्यथा परत एकदा गुलामी आल्याशिवाय राहणार नाही. तर हे होते भीम टायगर सेनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष दादासाहेब शेळके. संविधान वाचवण्यासाठी आम्ही महाविकास आघाडीला पाठिंबा दिला नाही. एकीकडे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत होता की भीम टायगर सेना ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये विलीन झालेली आहे. दुसरी गोष्ट, संविधानाचं रक्षण करण्यासाठी आम्ही पाठिंबा दिलेला आहे असंही दादासाहेब शेळके यांनी सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, महाविकास आघाडी सत्तेत आल्यास जे काही फंडामेंटल राईटल आहे संविधानाचं रक्षण करण्यासाठी महाविकास आघाडी सक्षम राहील असंही त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं आहे.